नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 5 मे 2025 ते 11 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरळ बोलले पाहिजे आणि आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्याची संधी तुम्हाला या सप्ताहात मिळेल. यामुळे या गोष्टीची माहिती होईल की शेवटी तुमचे बॉस तुमच्यासोबत इतके चांगले का बोलतात. जसे तुम्हाला यामागचे कारण समजेल, तुमच्या मनाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल. तथापि या काळात त्यांच्याशी बोलण्याच्या वेळी आपल्या शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. या आठवड्यात वर्गातील अनेक विद्यार्थ्यांना तुमच्या यशाबद्दल ईर्ष्या वाटेल, ज्यामुळे ते आपल्या विरोधात जाऊ शकतात आणि शिक्षकांना आपल्या विरुद्ध भडकवू शकतात. अशा परिस्थितीत त्यांचे षड्यंत्र समजून घेऊन आपल्याला प्रत्येकासमोर व्यवहार सुधारण्याची आवश्यकता आहे. हा सप्ताह त्या दिवसासारखा नसेल जेव्हा तुम्ही भाग्यवान होता. म्हणून या काळात जे काही बोलायचे आहे ते विचार करून बोला. कारण जराशी गोष्ट दिवसभर त्रास आणि मोठ्या वादाचे रूप घेते आणि याचा तुम्हाला अधिक मानसिक तणाव होतो. या सप्ताहात कार्यस्थळी, भले ते ऑफिस असो किंवा तुमचा कारभार, तुमचा कोणताही निष्काळजीपणा तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. म्हणून घाईगर्दीत काहीही करण्यापासून सावध राहा आणि प्रत्येक कार्य ठीक पद्धतीने करा. घराच्या खराब वातावरणामुळे या आठवड्यात तुमचे मन उदास होऊ शकते. अशा परिस्थितीत यावेळी आपण घेतलेले चुकीचे पाऊल कौटुंबिक वातावरण अधिक तणावपूर्ण बनवू शकते. उपाय: शनिवारी शनिग्रहासाठी यज्ञ हवन करा. सिंह राशी. या सप्ताहात तुमचे मन आपल्या कार्यातून वेगळे आपल्या सुखसुविधांच्या पूर्ती हेतू अधिक लागेल. अशात आपले मन फक्त आणि फक्त ध्येयाकडे ठेवा आणि इतर गोष्टींना दुर्लक्ष करा. अथवा तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या साप्ताहिक राशी भविष्याच्या अनुसार विद्यार्थ्यांच्या जीवनात यावेळी बऱ्याच स्थितीमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसेल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर त्यासाठी सर्वात उत्तम राहणार आहे, कारण ही वेळ तुमच्या राशीवर बऱ्याच ग्रहांची कृपा करेल. यामुळे तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल. या गोष्टीलाही तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात की जितके तुम्ही लपवता, परंतु तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील आहे, म्हणून तुम्हाला सर्वात अधिक अशा परिस्थितीपासून बचाव करून सल्ला दिला जातो. अन्यथा यामुळे तुम्हाला समस्या होऊ शकतात. त्यासाठी आर्थिक दृष्टिकोन. यामुळे हा सप्ताह उत्तम परिणाम घेऊन येणारा सिद्ध होऊ शकेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समाजात आपली स्थिती मजबूत करण्यात आणि धन वाढवण्यासाठी यावेळी बऱ्याच उत्तम संधी प्रदान होण्याचे योग बनताना दिसतील. प्रत्येकासाठी त्यांच्या समस्या नेहमीच मोठ्या असतात आणि या सप्ताहात शक्यता आहे की तुमच्या समस्याही तुमच्यासाठी खास असू शकतात. परंतु तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की आसपासचे लोक तुमच्या समस्यांना समजणार नाहीत. अशात त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवणे तुम्हाला त्रासदायक असू शकते.
म्हणून दुसऱ्यांकडून अधिक अपेक्षा करू नका. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ आदित्य हृदयमचा पाठ करा. कन्या राशी: जर तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात अथवा आपल्या शिक्षणाच्या बाबतीत कुटुंबापासून दूर राहता, तर बऱ्याच प्रमाणात तुम्हाला या सप्ताहात या समस्यांनी मुक्ती मिळू शकेल. सोबतच तुम्ही आपल्या वाणीच्या बळावर या काळात लोकांना आपले बनवाल आणि त्यांच्या मनात प्रत्येक मतभेद दूर करून शांतता स्थापित करण्यात यशस्वी राहाल. याच्या व्यतिरिक्त या सप्ताहात तुम्हाला सामान्यपेक्षा कमी मेहनत करावी लागेल, कारण या वेळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळण्याचे योग बनतील. यामुळे तुमची स्थिती उत्तम होईल. या आठवड्यात जास्त अभ्यास केल्याने तुमचा मानसिक ताण वाढू शकतो आणि बेचैनीचे मुख्य कारण बनू शकते. अशा परिस्थितीत वेळोवेळी इतर खेळासारख्या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही स्वतःला बऱ्याच मानसिक आजारापासून वाचवू शकता. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव होईल की तुमचे आरोग्य जर उत्तम आहे, तर तुम्ही जीवनातील प्रत्येक पक्षाचा आनंद घेऊ शकता. या काळात या राशीतील अधिकतर जातक या गोष्टीवर अंमल करून त्यांच्या घराबद्दल सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला ही गोष्ट समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या रचनात्मक पद्धतीचा वापर केला, तर ते बरेच फायदेशीर सिद्ध होईल आणि तुम्ही त्याच्याच मदतीने आपली आर्थिक स्थिती उत्तम बनवू शकाल. यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकेल. उपाय: नियमित 41 वेळा ओम बुधाय नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.